पाचोऱ्याचा एखादा व्यक्ती असेल किंवा भडगावचा एखादा व्यक्ती असेल, त्याला जर का जळगावला उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि तिथं जर का त्याची एखादी तारीख आली तर त्या ठिकाणी हा काय माहिती रे तर त्या ठिकाणी जर माणूस जळगावला गेला तो उपजिल्हाधिकाऱ्याच्या बरोबरच तिथे आमचं कलेक्टर ऑफिस आहे, तिथे सेशन कोर्ट आहे, तिथे जिल्हा परिषद आहे, तिथे SP ऑफिस आहे, तिथे DDR आहे, तिथं सिव्हिल हॉस्पिटल आहे। जर मला किंवा जिल्ह्याचं कृषी अधिकाऱ्याचं ऑफिस आहे, जर एखादा व्यक्ती उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये जर का गेला तर त्याचे अनेक कामं करून तो व्यक्ती घरी येऊ शकतो। आपल्या बरोबरच या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातला जो वकील असेल, की ज्या वकिलाला एक केस करता जर का उपजिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागत असेल तर त्यांच्या देखील अनेक केसेस असतात, त्याच पद्धतीने ते तारखा देखील घेतात। आणि म्हणून आम्हाला 40गावला उपजिल्हाधिकारी कार्यालय घेऊ नका असं अजिबात म्हणणं नाही। तुम्ही उपजिल्हाधिकारी घ्या, जिल्हाधिकारी घ्या, तुमचा केंद्रशासित प्रदेश करा, पण त्याला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा अजिबात जॉईन होणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आणि याच्यासाठी उद्या जर का आम्हाला आंदोलन करावं लागलं, रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल, पण आमचा पाचोरा भडगाव मतदारसंघ हा 40गावला जॉईन होणार नाही, याची ठाम भूमिका आपली असणार आहे। मी उद्या किंवा सोमवारी मी मुंबईला आहे, आपण आज एक निवेदन तयार करतोय, आजच निवेदन तयार करून आपल्या सगळ्यांच्या सह्या घेऊन या निवेदनाचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री ताई सुनित्राताई पवार साहेब आणि या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, या विभागाचे कमिशनर आदरणीय गेडाम साहेब, या सगळ्यांपर्यंत जळगावचे जिल्हाधिकारी आदरणीय घुगे साहेबांच्या माध्यमातून हे निवेदन आपण या सर्व सन्मान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहोत। मी अपेक्षा करेल की हे आंदोलन चिघळण्याच्या आत आपण रास्त भूमिका घ्याल। एका 40गाव तालुक्याला न्याय देत असताना इतर तालुक्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री घेतील अशी मला रास्त अपेक्षा आहे।